दिवसाची सुरुवात आहे बरोबर. आपण आपल्या प्रियजनांची कबर बांधतो. म्हणजे आपले प्रियजन जर मरण पावले मग त्यांची आपण कबर बांधतो, त्याच्यावर सुंदर अक्षरामध्ये त्यांचं नाव लिहितो. त्यांची जन्म आणि मृत्यू तारीखसुद्धा त्या ठिकाणी लिहितो. एखादं आपलं बायबलमधले वचन आपण त्यावर कोरून लिहितो. हेतू हा असतो की हे आपल्या आठवणीमध्ये राहावं. परंतु ती कबर किंवा ते नाव जे आहे हे किती वर्ष टिकतं? 1 पिढी, 2 पिढी, 3 पिढी, त्यानंतर आपण विसरून जातो. आपले मुलं आणि ते पुढची पिढी हे सर्व काही विसरून जाते. कोणाला त्याची आठवण राहत नाही. आपण वाचतो किंवा ऐकतो, अनेक मोठमोठे राजकीय पुढारी होऊन गेले, फिल्म स्टार होऊन गेले, लेखक होऊन गेले, कवी होऊन गेले. त्यांची खूप कमी जणांचं आजही नाव आहे. आज 100 वर्षांनी सुद्धा आपण त्यांचं नाव ऐकतो. पण असे अनेक जण असतील की त्यांचं नावसुद्धा नाही, होऊन गेले मोठे ते, पण त्यांचं नाव आपण कधीही आता ऐकलं नाही किंवा कोणाच्या लक्षातसुद्धा नाही, कोणाला ते माहीत पण नाही. आपण आपल्या नावाबद्दल किती किती आपल्या नाव यावं कुठेतरी ह्यासाठी किती आपल्याला आपण धडपड करत असतो. बघा, रिझर्वेशन चार्टवर ट्रेनच्या पहिल्यांदा नाव ज्यावेळेस आपण वाचतो आपलं, त्यावेळेस आपल्याला आनंद वाटतो, माझं नाव कुठेतरी आलेलं आहे. आपलं नाव कुठेतरी छापून यावं ह्यासाठी आपण किती धडपड करत असतो. माझं नाव ह्या ठिकाणी छापून आलं पाहिजे, माझं नाव त्या ठिकाणी छापून आलं पाहिजे. आणि ह्या नावाचं आपण किती प्रयत्न करतो की माझं नाव कुठेतरी यायला पाहिजे. आणि आपण सर्व हे करत असताना आपण कधी विचार केला आहे का की आपलं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये यायला, स्वर्गामधील जीवनाच्या पुस्तकामध्ये यायला आपण किती धडपड करतो. माझं नाव त्या ठिकाणी यावं ह्यासाठी आपण किती प्रयत्न करतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपलं तारण झालं आहे, त्यामुळे आपण सर्वजण देवाची लेकरे आहोत. पाऊल म्हणतो आपण वारस आहोत देवाचे. परंतु आपलं नाव जीवनी पुस्तकामध्ये असणार आहे का? कारण बघा, मुलाला एखादा बाप वारस म्हणून टाकतो, त्याच्या मृत्यूपत्रामध्ये त्याचं नाव लिहितो. परंतु जर तो मुलगा वाईट वागला तर त्याचं नाव बाप काढून टाकतो की ह्याला माझी प्रॉपर्टी नको. आपण एक चर्चमध्ये नेहमी गाणं गातो, हिंदी गाणं आहे की जब खुलेगी किताबी जब न्याय होगा. म्हणजे पुस्तकं ज्यावेळेस उघडली जातील, कुठली? जीवनाची पुस्तकं, आणि त्यामधून न्याय होणार आहे. ते पुस्तक बघून न्याय करणार आहे. इन्साफ का तराजू यीशु के हाथ में होगा. त्यावेळेस फक्त न्याय होणार आहे, दुसरं काही होणार नाही. आपलं नाव जीवनी पुस्तकामध्ये येण्यासाठी धडपड करा. आपलं नाव त्यामध्ये कायम राहण्यासाठी ख्रिस्तासारखं आचरण ठेवा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, लूक शुभवर्तमान ह्याचा 10वा अध्याय 20वा वचन. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 10 and verse 20. तथापि भूते तुम्हास वश होतात याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.